जय भीम। मी सतीश इंगोले, जिल्हा सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, अमरावती जिल्हा। गेल्या 4 दिवसापासून म्हणजे 17 तारखेपासून 17 ऑक्टोबरपासून मी इथे उपोषणाला बसलेलो आहे। आमची मागणी अशी आहे की आमच्या जीवनपुरा वस्तीतील, अचलपूर येथील जीवनपुरा वस्तीतील बौद्ध झेंडा म्हणजे पंचशील झेंडा हा गेल्या 40 वर्षापासून आमचे धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही इथे उभा केला। पण आज एवढ्या वर्षाच्या नंतर आमचे माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांनी तिथे सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जो प्रस्ताव दाखल केला, त्यावरती प्रशासकीय निर्णय म्हणून SDO साहेब अचलपूर आणि मुख्याधिकारी साहेब अचलपूर यांनी तो प्रस्ताव पारित केला आणि तिथे सांस्कृतिक भवनचं बांधकाम सुरू करत आहेत। आमचं असं म्हणणं आहे की सांस्कृतिक भवनचं बांधकाम सुरू करत असताना झेंडा पाडून जर तुम्ही बांधकाम करत असाल तर मग झेंड्याच्या ठिकाणी जर सांस्कृतिक भवन ही शासकीय इमारत आहे आणि शासकीय इमारत जर बांधली, मग आमचे बौद्धांचे धार्मिक कार्यक्रम करायला तिथे जागा कुठे शिल्लक राहणार। आणि सांस्कृतिक भवन हे काय बौद्ध विहार नसते, कुठल्या एका जाती धर्मासाठी नसते। त्यामुळे सगळ्या जातीचे लोक जर तिथे आले आणि त्यांनी जर आपापले कार्यक्रम घेतले, मग आम्ही आमचे बौद्धांचे कार्यक्रम कुठे घ्यायचे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की विनंती आहे सरकारला आणि CO साहेबांच्या आणि SDO साहेबांच्या माध्यमातून की दलित वस्तीला लागूनच जी 2 ते 2.25 एकर जागा अनिल पिंपळे माजी नगरसेवक यांनी बळजबरी आपल्या कब्जात घेतली आणि ती जागा त्याच्या बहिणीला शेती करण्यासाठी त्यांनी दिली आणि त्यावरती त्याच्या बहिणी तिथे शेती करतात आणि ती सांस्कृतिक भवनसाठी ती जागा वापरून सरकारी जागा असल्यामुळे हे सांस्कृतिक भवन त्या जागेवर टाकावं आणि उर्वरित जागेला तिथे गार्डन तयार करून त्या गार्डनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालउद्यान असं नाव द्यावं, जेणेकरून फक्त दलितांचेच नाही, बौद्धांचेच नाही तर आदिवासी, मुस्लिम अल्पसंख्याक, OBC, तेली, माळी, साळी, कोळी हे सगळ्या जातीचे लोक तिथे राहतात गरीब। त्या मुलांना तिथे जॉगिंग ट्रॅक बनवून द्या, जेणेकरून ते आपल्या पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतील। त्याचप्रमाणे सांस्कृतिक भवनमध्ये तिथे आम्ही वाचनालय सुरू करू, कारण आमच्या जीवनपुरा भागात त्या वस्तीमध्ये, आदिवासी वस्तीमध्ये, झोपडपट्टीमध्ये तिथे वाचनालय नाही आणि वाचनालय नसल्यामुळं तिथला वर्ग शैक्षणिकदृष्ट्या मागे आहे तिथले विद्यार्थी, मग तिथे MPSCचा अभ्यास करतील। ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी ते सांस्कृतिक भवन त्या माजी नगरसेवक अनिल पिंपळेच्या बहिणीच्या ताब्यात असलेल्या जागेत बांधावं, ती जागा मोकळी करावी, तिथे सांस्कृतिक भवन बांधावं, तिथे गार्डन उभं करावं, ही आमची शासनाला मागणी आहे। आणि ह्यासाठी गेल्या 4 दिवसापासून मी बसलेलो आहो, पण आजपर्यंत CO साहेब किंवा SDO साहेब कोणीही माझ्या माहिती माझी जाणून घेण्यासाठी किंवा कुठलेही आश्वासन देण्यासाठी आजपर्यंत तरी आलेलं नाही आहे। जोपर्यंत येणार नाही, संविधानिकरित्या आम्ही आमचा लढा हा असाच चालू ठेवू अविरत। मग त्यात किती दिवस लागले, मरण आलं तरी आम्ही मागितलेलंच आहे मरण, आमचं आमरण उपोषण आहे, मरण येईपर्यंत आम्ही आंदोलन करणार। आणि शासनाला आम्ही नेहमी हीच विनंती करणार की ज्या ओरिजिनल जागा सांस्कृतिक भवनासाठी सरकारी आहेत त्या सगळ्या जागा सरकारी आज जवळपास अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरासाठी असंख्य सांस्कृतिक भवन आले, पण आमची शासनाला विनंती आहे की कृपा करून जीवनपुऱ्यासारखा बौद्ध झेंडा बांधून तिथे कुठलंही सांस्कृतिक भवन बांधू नये, जेणेकरून आमच्या बौद्धांच्या धार्मिक भावना आहत होणार नाही आणि आम्हालाही तिथे कार्यक्रम घ्यायला मुभा मिळेल आणि शासनाचाही उपक्रम राबेल। अशा मोकळ्या जागी त्यांनी सांस्कृतिक भवन टाकावे। निश्चितच, कारण सुरुवातीला हे सगळे लोक एक अपक्ष म्हणून निवडून येतात, पण नगरसेवक अनिल पिंपळे हे सुद्धा अपक्ष म्हणून सुरुवातीला निवडून आले, आम्हीच त्यांना मदत केली। परंतु जर समजा एखाद्या आमदाराचा सत्ताधारी आमदाराचा गैरफायदा घेऊन जर ते अशा प्रकारे कृत्य करत असतील तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू आणि त्यांच्या पाठीशी त्यांना जर त्यांच्या चुका आणि त्यांचे गैरकायदेशीर कृत्य हे जर प्रशासकीय अधिकारी CO असतील किंवा SDO असतील हे जर त्यांना पाठीशी घालत असतील तर आम्ही ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही ते जाहीर निषेध करतो आणि त्या माध्यमातून निषेधासोबतच आम्ही आमचा लढाई चालू ठेवू। त्यामुळं आमच्या बौद्ध बांधवांवर त्यांनी न्याय करावा आणि हे सांस्कृतिक भवन तिथून रद्द करावं आणि अनिल पिंपळेच्या त्या बहिणींच्या जाग्यात असलेल्या सरकारी जागेवर बांधून द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे। जर हे आमचं मागण्या त्यांनी मान्य केलं नाही तर संपूर्ण जिल्हाभर हे आम्ही आंदोलन तीव्र करू आणि आम्ही शासनाला त्याचा जाब विचारू। एवढ्यासाठी आम्ही इथं गेल्या 17 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहोत। मी सुधाकर पाटील गेल्या 4 दिवसापासून सतीशदादा इंगोले यांचं उपोषण चालू आहे। त्यांची तब्येतसुद्धा आज खालावलेली आहे आणि हे उपोषण जीवनपुरा येथील पंचशील झेंडा
बौद्धांचा झेंडा जो असतो ते आमचा झेंडा म्हणून धम्माचं प्रतीक आहे आणि त्या धम्माचा प्रतीक असताना तोच झेंडा म्हणून नेमका तोडाचा आणि त्याच ठिकाणी संस्कृती भवन बांधायचं हा अत्यंत गंभीर विषय आहे. हा गंभीर विषय एच.डी.ओ. साहेब तसे नगर परिषदेचे शिओ यांनी तात्काळ निकाली काढावा, अन्यथा आम्हाला या ठिकाणी तीव्र असे उग्र आंदोलन करावे लागेल. आज आम्ही साखळी उपोषणसुद्धा सतीश इंगोले यांच्या पाठिंबा म्हणून साखळी उपोषणसुद्धा बसलेलं आहोत. करिता आमचं या शासनाला प्रशासकीय अधिकाऱ्याला आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्या ठिकाणी झेंडा कायम करावा, कायम राहू द्यावा आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जागा आहे शासकीय इकलाची जागा आहे, सरकारी जागा आहे, त्या ठिकाणी त्यांनी संस्कृती भवन बांधावं अशी आमची विनंती आहे. अन्यथा आम्ही सतीश इंगोले यांच्या पाठीशी उभे राहून तीव्र उग्र असं आंदोलन करून त्याचे परिणाम जर वाईट झाले तर या शासनाला भोगावे लागणार. या वाईट परिणामाला शासन पूर्णतः जबाबदार राहील. तुम्हारे साथ है। सतीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सतीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो।